आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। अहमदनगर शहराचा आज 543वा स्थापना दिवस साजरा। आजच्याच दिवशी 1490 साली बादशाह अहमद निजाम शहांकडून अहमदनगर शहराची स्थापना। कोयना धरणाची पाणी पातळी खालावली आहे। कोयना जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये 21 टीएमसी पाणीसाठा शिल्लक। कोयनाच्या पर्यटनावर देखील परिणाम झालेला आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील गल्हाटी धरण कोरडं ठाक। जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा। 10 ते 12 गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमधील नदी तलावांची पाणी पातळी घटलेली आहे, तर ग्रामपंचायतीकडून पाण्यासाठी नियोजन सुरू आहे। दवंडीच्या माध्यमातून जनजागृती। धुळ्यातील पाणी टंचाईची साठी आता शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट। नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्यानं शहरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी। बुलढाण्यातील मलकापुरात वादळी वाऱ्यावर घरातील सोलार पॅनल उडाले, तर नागरिकांचं लाख रुपयांचं नुकसान झालंय। अकोल्याहून मलकापूरकडे जाणाऱ्या बसवर वीज कोसळली, महिला कंडक्टर जखमी। बसमधील 10 ते 12 प्रवासी सुखरूप। जळगाव जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेला वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे 5 तालुक्यातील 1754 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात केळीचं सर्वाधिक नुकसान। भीषण पाणी टंचाईमुळे येवला तालुक्यामधील विहिरींनी गाठलाय तळ। विहिरीचे खोलीकरण करूनही पाणी लागले नाही। शासनाच्या टँकरवर तहान भागवण्याची वेळ। सोलापूरच्या करमाळ्यातील दुष्काळात रामदास झोळ फाउंडेशनकडून मोफत पाणी टँकर सुरू। सामाजिक बांधिलकी जपत फाउंडेशनचं काम सुरू। नांदेडच्या मुदखेडमधील इजळी ते मुदखेड या पुलावरील रस्ता कॅनलच्या पाण्यानं वाहिलाय, तर रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। जळगावच्या पिंपराळा परिसरामधील पथदिवे आणि गटारींच्या प्रश्नासाठी मनसेचा रहिवाशांसह पालिकेवर मोर्चा। प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा। परभणी जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी मनपा सतर्क। मनपाकडून उष्माघात जलद वाहन सेवा। वर्धा जिल्ह्याच्या तापमानामध्ये मागील 4 दिवसांपासून सातत्यानं वाढ। तापमानाचा पारा 45 अंशांवर। दुपारी रस्त्यावर वर्दळ कमी आहे। भंडारा जिल्ह्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद। जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंशांवर, तर कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन। दापोली एसटी बस डेपोत डिझेलचा तुटवडा। कालपासून डिझेलचा तुटवडा असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय। लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक खोळंबली। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत फक्त 16 बॉटल रक्त शिल्लक आहे, तर सरकारी रुग्णालयात रक्ताचा मोठा तुटवडा। 1 ते 6 सिलेंडर क्षमता असणाऱ्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर सीसीटीव्ही बसवण्याच्या मत्स्य विभागाच्या सूचना। मात्र आदेशाला 3 वर्ष झाले असतानाही एकाही बोटीवर सध्या सीसीटीव्ही नाहीये। चंद्रपुरात 15 ऑगस्टच्या दरम्यान लोकार्पित होणार सर्वात मोठं कर्करोग उपचार रुग्णालय। राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रकल्पात 140 खाटांचं रुग्णालय असलेल्या रुग्णालयाचे 90% बांधकाम आतापर्यंत पूर्ण झालंय। कराडमध्ये पावसानं बैलगाडी शर्यत थांबवल्यात, मात्र बैलगाडा शर्यतीमधील सर्व सहभागी बैलगाडा मालकांना बक्षिसांचं वाटप। 45 सहभागी बैलगाड्यांना प्रत्येकी 16,000 रुपयांचं बक्षीस। जळगावच्या पारोळा आणि म्हसवदमध्ये जादा दरानं कपाशीच्या बियाण्यांची विक्री। कृषी विभागाची कारवाई। दोन्ही विक्रेत्यांवर कारवाई। सरकार एसीमध्ये पूल बनवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल। ट्विट करत विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। अकोल्यामध्ये पुरेसे बियाणे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा रास्तारोको। सोयाबीनच्या दरात मोठी घसरण। शेतकरी हवालदिल। बीडच्या परळीमधील शेतकऱ्यांची सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी। हिंगोलीच्या बाजार समितीत हळदीची आवक वाढली। आठवडाभरामध्ये हळदीच्या भावात 400 रुपयांची वाढ। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक वाढली। समितीत सोयाबीनला 4,300 ते 4,400 रुपयांचा भाव। जळगावच्या मुक्ताईनगर भागात पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान। पावसाच्या तडाख्यानं जवळपास 60 गावं बाधित। बळीराजाला मदतीची अपेक्षा आहे। लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चक्रीवादळामुळे फळबागा आणि शेतीपिकांचं मोठं नुकसान। चक्रीवादळामुळे चाकूर तालुक्यामधील झरी खुर्दमधील केळीची बाग उद्ध्वस्त। वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळतोय चांगला दर। काल बाजार समितीत हरभऱ्याला मिळाला विक्रमी 6,765 रुपयांचा दर।
नांदेडच्या शेतकऱ्यानं कोबी लागवडीमधून घेतलंय चांगलं उत्पन्न। नायगाव तालुक्यातील सुजले गाव येथील सुभाष जाधव यांची 30 गुंठे क्षेत्रात कोबी लागवड आहे। पुण्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव। बाजारामध्ये फ्लॉवर पिकाला 20 रुपये प्रति किलोचा दर। वाशिमच्या मालेगाववरून स्कूल बसद्वारे गुटख्याची वाहतूक। पोलिसांकडून 10 लाखांचा गुटखा जप्त। आरोपी सलमान खानला अटक।